हॅलो राजदा थोडासा हलव पण जरा आवाज चांगला दे. हॅलो शेख बरं या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो पोवाडे त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदररित्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो गोवांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर आवाज वा. पण आज स्टॅच्यू लाईटी बंद करा हॉलवाले. हा आणि म्हणून बघा गोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं. अतिशय सुंदर वादच नाही गोवा. पण मेल्या ए वसाड्या तू काय गावाला वारी करतोस काय रे? हा गोवा कार्यक्रमाचं घड्याळ करतो का घड्याळ घरातला गोवा टायमिंग. आणि म्हणून आयोजक मी गोवाला शेवटची 10 मिनिटं देणार फक्त. घड्याळ लावून ठेवा. आता 10 मिनिटाच्या वर 11वा मिनिट पण गोवाला देणार नाही माझा शब्द आहे. आणि म्हणून गोवाने त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केला. पण गोवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतोय आणि गोवा बारी करतो. ही मुंबई आहे गोवा. इथे वेळेला गोवा महत्व आहे. म्हणून प्रत्येक मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना गोवा प्रत्येक क्षणाला गोवा वेळेचं महत्व आहे. पण ते तुम्ही आज पाहिलं नाही. त्याचं कारण असं औसा पुनवाला यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? यांचा चंद्र कधी पण उगवत यांचा एकदाच वर्षात एकदा पौर्णिमेला येतो. आणि म्हणून गोवा परत गोवा मगाशी वरून गेलं की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे. तू काय मी नाही रडायच काय नाही. बरोबर की नाही? झोपी कोणाची होते? तू मेल्या 2 पायाचा 2 हाताचा 2 डोळ्यांचा है ना. आणि मधल्या 3ऱ्या पायाचा माणूस आहे. बरोबर आहे ना? झोपी काय रे राजाला झोपी कोणाची होते? रेडा मेला काला रेडाचा आहे. राणी गेंडा कसा आहे बघा. आणि म्हणून बघा शेर आणलाय गोवा. तुम्ही मगाशी म्हटलं ना की गोवा मगाशी म्हणून गेले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत बोवा राजेश बोवाचा धूर तुझा धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतो. बघा की जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. बरोबर आहे ना? गोड वस्तू खायची म्हटलं
तर तो सुंदर असा पेढा आहे आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. पालीचा काला रेडा. ए भादा रेड्या. हा भादा रेडा. हा अंडील रेडा नाही, हा भादा रेडा बघा. म्हणून परत म्हणतात बघा, परत आमची म्हणून दिले की म्हणतात बरेच काही काय बोलते, असा करीन तसा करीन बुवा, अजून अभ्यास करा अभ्यास. कारण राजेश निकम एवढा बुवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला. तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठे भेटतील थोडंफार मार्क. राजेश निकम एवढा सोपा पेपर नाही बुवा, लिहून ठेवा. आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आणला बघा बुवा, जास्त बुवा नाही, थोडक्यात मजा बुवा तुमची आहे ना. नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठीत, रातभर केला टिंब टिंब. म्हणजे रातभर किती नाच केला तरी त्यांना डोक्यात काहीच गेलं नाही ना. रातभर रामायण बघितली तरी दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण, त्यातला हा बुवा आहे. त्या फेटा बिटा फेट्याच्या खाली डोका नाही तुझा, फक्त खाली गुलगुलीत आहे सगळा. फेटा बांधून नवरा कसा नवर तुला आज हालत कशी लावतो बघ. म्हणून तुझी वरात खडतो आज कशी मुंबईत बघतो बघ. म्हणून पहिला विषय बघा, अहो किती सांगूया बुवाला मग आग लागली तुझ्या नावाला. बघा असं काय म्हणतंय, माझ्या मायमोळ्या समोर बसलेले आहेत. माझं कलगीतुरा मातृसंस्थेचं अख्खं मंडळ या ठिकाणी बसलंय, त्यांचा मान ठेवून बोवारी करतो. म्हणून म्हणायचंय की किती सांगूया बुवाला, अरे आग लागली तुझ्या नावाला, मग माझ्या हातून नाही सुटायचा. असं कोण म्हणतंय? मारुती काय म्हणतोय, रावणाचा भाव कुंभकर्ण. अरे युद्ध चालू आहे, युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण मित्रांनो जो वर्षाचे 12 महिने, वर्षाचे 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा. मग मारुती असं म्हणतोय, आज किती जरी तू आकांत तांडव जरी केलास तरी तुला सोडणार नाही. पण ते रावणाचे सहकारी म्हणतात, अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी त्याला हा झोपून गेलाय, ह्याला जाऊन उठवून या. बुवा कसा विषय आणलाय बघा. बुवा मगाशी म्हटलं ना एक एक वरती चढ, तुला घोडं कसं लावतो बघ आता. किती सांगूया बुवाला, मग आग लागली तुझ्या नावाला, माझ्या हातून नाही सुटायचा. कराट्या सुशांत बुवाच्या नावातच सोय बघा, है ना. एवढा बुवा रेड्यासारखा इचाकतोच नाही, इचाकता खाली सुटरशील. म्हणून म्हणतोय, अरे माझ्या हातून नाही सुटायचा, मग माझ्या हातून नाही सुटायचा. बघा मग ते रावणाचे सहकारी म्हणतात, अरे हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही उठायचा. 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 सांगूया बुवा, लागली तुझ्या नावाला, माझ्या हातून सुटायचा, माझ्या हातून सुटायचा. बारी थोडक्यात आटपतोय, कारण का तुम्ही इथं रात्रभर कोंबडा हरवायला आलो वर्षात एकदा उगवता म्हणून बक्षीस आलं. या ठिकाणी गंधर्व महेश मांडवकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाच्या पारितोषिक मानाचा मोजला करतो. तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ, आमचे सुकिवली गावचे आमचे समाज बांधव, आमचे आबा राजारामजी साबळे, आबांच्या माध्यमातून 501 रुपयाच्या पारितोषिक मानाचा मोजला करतो. तसेच साहिल साळवे दुसरी फरमाईश आलेली आहे, ही चोरून चोरून पाहत 500 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मोजरा करतो. तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंगमंचावरचे एक नावाजलेले असे आयोजक दिलीपजी नामे साहेब देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मोजरा करतो. आणि म्हणून बुवा मी तुम्हाला बुवा मगाशी बोलून गेलं की म्हणतात असा होईल आणि तसा होईल, मेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर. कारण विषय असा आहे बघा, बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात बुवानी स्तवन गायले, सुंदर बुवांचा स्तवनाचा विषय होता. पण बुवा तुम्हाला मी निश्चित शिकवणं निश्चितच मोठा नाही, पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवर्यांना ती स्तवन समर्पित केली. पण बुवा तुम्ही त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा
म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचं केला असतात तर बुवा ते कुठेतरी चांगलं झालं असतं. या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका, घरात येणं शिकाल तर टिकाल, नाही तर कर्मानं मुकाल म्हणतोय. हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवळणीचा. बुवा असं म्हणतात मला तुमची गवळण रुसली नाही, फसली नाही, तुला मेला हगवण लागेल, तुला माझी गवळण पचायचीच नाही. अरे मेला तुला येत नाही का सांग ना. म्हणतो गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही काय पाटला बुवा, गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही, म्हणतो मला रुचली नाही, तुला पचायची पण नाही, तुला उद्या संडास नाही, तू सांग ना मेल्या तुला येत नाही ते बोल ना तू. आणि म्हणून बुवानी गवळण गायली, बुवा आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तरुणवाल्यांकडून भरपूर काही काही बुवा शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे, या शाळेमध्ये बुवा शिकतोय. पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तरुणवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्यांच्या लेखणीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलं. तुम्ही याला पहिलाच आहे येडा असा आहे ना, तू पहिलाच काला रेडा गेंडा पहिलाच तो असा भेटलायस मला. आणि म्हणून बघा बुवानी गवळण गायली. बुवा तुमच्या गवळीला कसा विषय आमचा बघा अंडा बघा कठीण तुमची देतो. बुवानी गवळण गायली, या राधिके गाण्याचा त्याग नाही कळला पुन्हा, त्याग कळला पुन्हा, त्याग नाही पुन्हा कळला. याला चाल पण विसरला अशी बुवा नाही जायची. म्हणून बघा तिचा जिंदगी से जीत लेंगे हम साथी तेरा साथ हो. म्हणून बुवा कसा विषय अंडा बघा. अरे कांधा उशीर तू केला, वेळ निघून तो गेला, जीवनात नाही आला. पुन्हा साहेब जीव वेडा पिसा झाला, नाही कळला रे तुला. अरे हा जीव वेडा पिसा झाला, नाही कळला रे तुला, फसवीत होता मला. काना उशीर तू केला, वेळ निघून तो गेला, काना उशीर तो गेला, वेळ निघून तो गेला, जीव वेळ पिसा झाला, माझी कळला रे तुला, जीव वेळ पिसा झाला, माझी कळला रे तुला, फसवीत होता मला. वेळ पिसा झाला, कळला रे तुला, जीव वेळ पिसा झाला, कळला रे तुला, दुसरा विषय बघा. वापरत मी पुढे म्हणतात तुम्ही बोर तर होत नाही ना मित्रांनो. जरा थोडासा आवाज येऊ द्या मग. हा नाही मला वाटतं 12चा ठोका झालाय झोपल्यावर की काय. म्हणून बघा पुढचा विषय असा की बुवा म्हणून गेले मुळाश्वर मध्ये म्हणतात की वाघाची शिकार म्हणतात दांडग्याला करता येईल का. माझा हा वाघ आहे ना. हा कोण आहे बुवा. किती जरी वाघ बोलला तरी तुझी शेपटी आखूडच आहे ना. बरोबर आहे ना. वाघ किती बोलला तरी तुझी शेपटी आखूड इंदवर एवढी. आणि बुवा तुझ्यासारख्या भल्या भल्याच्या शेपट्या मी कापून टाकलेल्या आहेत म्हणून सांगतोय. परत बुवा पुढे म्हणतात की सुशांत बुवाची सर म्हणतात येणार नाही. बुवाचं नाव काय आहे, गाव काय आहे, पाली. ए पाली आज मी तुझ्या वर आणि तू माझ्या खाली म्हणून म्हणते बघा. हा दुसरा विषय. हा नाही मी एक 20 तास बारी थांबवणार, 10 मिनिटं फक्त मी त्यांना देणार. कारण मुंबई रंगमंचावरती आपण कार्यक्रम करतोय. मी माझा कार्यक्रम वेळेत संपवला होता. एक गाणं घेतो मित्रांनो आणि एका मिनिटात त्याची गाणी संपवते. म्हणून बघा पुढचा विषय की करून हाट लावलीस वाट, आर करून हाट लावलीस वाट, बळजोरी ही नाती जुळवली. रावणाची बातमी मंदोदरी सांगते ज्यावेळेस रावण सीतामाईला अशोकवनामध्ये पळवून नेतो. आता ते मंदोदरीला माहिती नाही ही कोण आहे, पण ती मंदोदरी रावणाला काय म्हणते बघा की करून हाट लावलीस वाट, बळजोरी ही नाती जुळवली. मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे नाही बातमी कुणाला कळवली, नाही बातमी कुणाला कळवली, सांगतो कुणाची पळवली, नाही बातमी कुणाला कळवली, सांगतो कुणाची पळवली, बातमी कुणाला कळवली, सांगतो कुणाची पळवली, नाही बातमी कुणाला कळवली, सांगतो कुणाची पळवली.
दुसरा विषय मित्रांनो, शेवटच्या 4 मिनिटात बारी संपवतोय. घड्याळ लावा. बुवा तुम्हाला देणार वेळ बिंदास, तुम्ही टेन्शन घेऊ नका. लव यू बुवा म्हणून म्हणतोय. बघा लक्ष टाकलं आहे. शाहीर संदीप कोरे हो. आणि म्हणून बघा बुवा पुढे म्हणून गेले की बघा मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंगाफार हे नावाजलेले शब्दतुर्याला ज्या माणसाने योगदान दिलं, आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊली त्यांचे हे चिरंजीव. पण याला येडा बुवा किती बघा, यांनी शेवटचा विषय गायला बुवानी उदयभानाचा, बरोबर आहे ना. राजेश पवार म्हणतो एक एक चढत. बुवा आज या रंगमंचावरती तुम्ही तुरेवाले आहात, तुम्ही पुरुष, तुम्ही बापे आहे बुवा. मी बाईची बाजू म्हणतो राजेश पवार एक एक चढत. अरे मेला बाप्या तू, उदयभान काय बाई होता काय हो, बरोबर आहे ना. बुवा काय म्हणाले, राजेश पवार म्हणतो मेला बुवा तू बुवा आज मी बाई असं बोल. तू बाप्या म्हणजे तू एक एक तुझ्यावरच गंगा चढून आणि कमी पडत असेल तर हे माझ्याकडे घेऊन जा. बघ बरेच दिवस आहेत ते व्हायनावरच आहेत, त्यांना घेऊन जा बुवा. अरे मेलाच कार्य करणारा तुला कल्पना आहे, तू काय बोलत असतो. त्या तोंडाला सर करायला गेले, घोरपडीवरून एक एक मावळावरती चढला, उदयमानवरती होता. मग तो उदयमान बोलला बाप्या होता का बाई होती ना मेला. म्हणून तुला सांगतोय बुवा तू ऑर्केस्ट्रा कर, नाच नाही बुवा, तुझा नाच होईल शाप. आणि माझ्यासारखा जर येडा भेटला ना बुवा, मी शाप सत्यानाश करून टाकेन तुझा. आणि फरमाईश आलेली आहे बुवा, तुम्ही कसे म्हणता झोंबी झोंबी. आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बुवांपेक्षा वेगळा आहे. झोंबी नाही बुवा, जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बुवा झोंबी नाही बुवा, तुझी खतरवून टाकी शेप. आणि म्हणून बघा फरमाईश आलेली होती मगाशी, एका मुकड्यात घेतो. माझी गवळ या वर्षीची युट्यूबला चालते, ती फरमाईश आली होती म्हणून म्हणायचंय. अरे देवांचा तू देव रे काढा, कसा नाही म्हणला मग गंध प्रेम प्रीती बसले, गंध प्रेम प्रीती बसले, विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरले, तुझ्यासाठी हसले मी विसरले. यंदा यावं सावळीच्या सुरून आणि म्हणून मित्रांनो जी काही वेळी आपली सेवा झाली असेल ते तुमचंच 1915 घ्या. पुन्हा एकदा आयुष्यकारी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे लाख लाख आभार मानतो. आणि बोर्ड देखील सांगणार आहे बुवा 2 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे. जे चांगलं असेल तर तुम्ही घ्या, वाईट असेल तर माझं मला परत करा अशी अपेक्षा बाळगतो. आणि बुवा आता आपला मॅटर क्लोज झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघा झोंबी आपली बुवा झोंबी आता जोरात होईल. आणि म्हणून तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.
Thank you.